तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 2025. अरे काय विशेष, काय या वर्षी काय विशेष? दाखव ड्रेसिंग दाखव भाऊ, ड्रेसिंग बनते हे सगळ्याची. हे आहे अक्षय लोकरे, ये कर लो पहले. रोहित शिंदे, स्टिकर फेका. हा स्टिकर फेका. वाव क्या लड़का है. हे आपले या वर्षीचे नवरदेव, नवीन नवरदेव झालेले रवी भाऊ सुनसळे. पहिली जयंती. पण या वर्षी बघायचं आपल्याला सिद्धार्थ जाधवनं काय केलंय. कारण दरवर्षी सिद्धार्थ जाधव हे काही ना काही युनिक करतात आणि त्याचे फॅन्स भेटत राहतात. आपण बघू या वर्षी त्याने काय केलं. पुन्हा एकदा भीम जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे आपलं 4थं वर्ष आहे. 22, 23, 24, 25 4थं वर्ष. तर तुम्हाला जर 22 पासून 25 पर्यंत पुरे आहे की नाही व्हिडिओ बघायचे तर एक पूर्ण प्लेलिस्ट बनवलो की तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. आणि तो नाव काय मित्रा? मॅक्स. ड्रेसिंग दाखव तू मागे वय थोडं. सही रे भाऊ. एकच दिवस महत्वायचं, पण महत्वायचं. अरे कम ऑन बॉईज. भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिद्धार्थ जाधवनं काहीतरी युनिक केलं असेल, आपल्याला बघायचंय. आणि सिद्धार्थ जाधव आपल्या सोबत फ्लेक्स. पुन्हा आपलं स्वागत आहे तर केदार वन साइड ब्लॉग मध्ये. तुम्ही अपेक्षा करता असाल, होप करता असाल, परंतु आहे की नाही तुम्हाला सर्वांना माझ्या जयंतीच्या, माझ्या भीम सैनिकांना सर्वांना जयंतीच्या हार्दिक कोटी शुभेच्छा. असं समजू नका की हर वेळेस करण्याच आहे. माझं ठेवलंय आपण काय पण नाही की हेच आपलं ठुणं आहे का काम. थोडं कोणी आपल्याला मोटिवेट होईल की माझ्याकडून काही जण मोटिवेट झालेत. आपल्याला जेवढंच ॲप्रिशिएट होतं एवढीच आपली इच्छा होती. बस त्याच्यामध्ये पण आपण आहे की नाही चांगलं काम केलेलं आहे. थोडंफार ना काय नाही दिसत असेल तुम्हाला न्यू लुक. हर वर्षी न्यू लुक. पण यावेळेस थोडं सिंपल आहे. सिंपल मध्ये पण डिफरंट आहे. तर भाऊ मजा करना गेलो भीम जयंती मध्ये. भाऊची एवढं भारी फॅन फॉलोइंग झाली ना, मजा करना गेलो. शॉपिंग करा गेला ना. अरे भाऊ काय चाललं म्हणे. बरोबर चॅनल आहे मात्र. परंतु एक ना हा एक म्हणाल होतो मी चॅनल केदार माझा संघ मित्राचा आहे असं म्हण नाही. परंतु आहे की नाही ओळखतात आमच्या केदार वन साइड ब्लॉग मध्ये ओळखतात. सिद्धार्थ जाधव वर्षातून एकदा अशी ड्रेसिंग करते की भाऊ पूर्ण वर्ष त्याला पब्लिक ओळखती आणि ते अपेक्षा करतात की हो की नेक्स्ट इयर की अजून काय फोडल काहीतरी. अरे हमेशा ते तसंच राहत नाही भाऊ. काय आर्थिक प्रॉब्लेम पण राहत. परिस्थिती बदलली परंतु हालात कसे ना कसे बदलत चाललेत ते तर माहितच आहे. भीमाची पुण्य आहे. गुड वाईफ ओनली. गुड वाईफ हे आपली होप आहे. सगळ्यांनी एक ना गुड वाईफ घ्या. यासाठीच फक्त स्पेशल टी शर्ट ती घातलेली आहे गुड वाईफ. भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कोटी सगळ्यांना माझ्याकडून भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. केदार वन साइड फॅमिलीला माझ्या सगळ्या पब्लिकला एक नाही हॅपी. डीजे बद्दल एवढे डीजे लागलेत ना. स्वतः प्रत्यक्ष मी जाऊन चेक केलेले आहेत. मोत डीजे लागलेले आहेत. कॉम्पिटिशन बघत म्हणजे बस सरळ कॉम्पिटिशन असं सामान नाही. आपण पण खोबराकडे नगर एक म्हणून सामान असं लावलेलं नाही. नेक्सा कॅबिनेट सिरीज नेक्सा ते आपण पुढे बघणार आहोत. आपली तुम्हाला थोड्याच वेळात जास्त सगळं पुन्हा क्लीन दिसेल तुम्हाला. भीम जयंती 2025 काना घालायचं. सोलापूर यावर्षी नांदेड कमिंग सून. ऑलरेडी कानात कापूस आहे ऑलरेडी.
मित्रांनो, भीम जयंती 2025 संपलेली आहे आणि मी आता पुलावर घरला चाललो, कारण उद्या सकाळी उठून कामाला जाएंगे काम को तो खाएंगे शाम को असा शॉर्ट आहे आता. तर मागायचे आपण 4 वर्ष झालं ब्लॉग बनवायला, 4-5 वर्ष झालेच म्हणा ब्लॉग बनवत. तर 2022, 23, 24 आणि 25 म्हणजे आपलं 4थं वर्ष आहे जयंतीचा ब्लॉग बनवायचं. आणि खूप छान आपल्याला प्रतिसाद मिळतो, खूप प्रेम देतात सगळे आपल्याला. चांगले व्ह्यूज येतात आपल्या भीम जयंतीच्या ब्लॉगला. गेल्या वर्षी आपण किती 2-3 ब्लॉग बनवले, एक करण हिपहॉपच्या गावचा आणि एक मुदखेडचा आणि एक जयंतीचा. तर तिन्हीलाही चांगला प्रतिसाद होता आपल्याला. मला एक्सेप्ट नव्हतं की मुदखेडच्या जयंतीला एवढा भारी प्रतिसाद मिळेल. त्याला बी 10-11 हजार व्ह्यूज येतं आणि खूप चांगले कमेंट येतं. तर बस यावर्षी बी योग लागाव, आपण जाऊता मुदखेडच्या जयंतीला. फक्त योग लागाव, कामधंदे चालू होतं त्याच्यामुळे योग लागणार गेले ना, ब्लॉग बी कमी आहेत आपले. आणि असे बी तुम्ही ब्लॉग बघणार आपले कंटिन्यू, फक्त जयंतीचे ब्लॉग बघता तुम्ही सगळे आपले. आणि बस एवढंच. भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूचा पुढच्या वर्षी. जय भीम, जय शिवराय, भारत माता की जय.